ब्लॉग बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. कसं वाटतंय शोल्डर कुठला काय 5चं मारून दाखवायचं व्हिडिओत बोललाय 5चं मारणार आहे ताकद आहे कमी आता कुठला काय शोल्डर त्यासाठी जरा गोड गोड 2 शब्द टाका. गुड इव्हनिंग गाईज आणि तुमचं स्वागत आहे की नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचा मेन ब्लॉगर आज सुट्टीवर आहे. आम्ही ब्लॉग बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आज. मजबूत खांद्यावरती जबाबदारी. चाललोय आम्ही आता जिमला. आज आमचा लेग घ्यायचा आहे शोल्डर घ्यायचा आहे फक्त. गावाला उद्या दोघं चाललेत गावाला. मी आहे इथंच त्यामुळे बघू जिमला गेलो तर जाऊन उद्या लेग मारून येतो किरकोळ. फुल मारतो थोडा विषय नाही चालते. तर चला भेटू जिममध्ये. आजचा भाऊ जिमचा कसा वर्कआउट होते आज. तर चला जिममध्ये आलेलो आहे आपण आता. तर मस्तपैकी आवरून आता आपण वर्कआउट चालू करू. फायनली आपण 3 डिजिटमध्ये सबस्क्रायबरमध्ये पोहोचलो आहे. वय आपले 100 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर 1000 लवकरात लवकर व्हावेत आपल्या कृपेने होतील. 0 to 1 जर्नी सक्सेसफुली कंप्लीट केले. 0 to 100 नाही 0 to 1 आणि 0 to 1 1 पासून जे 100 पर्यंतची आहे म्हणजे 1000 सबस्क्रायबरची ती आता आपल्याला पूर्ण करायची आहे. तर त्यामध्ये तुमची काय लागेल 7 लागेल. तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांबरोबर. तर चला भेटूया खाली आपण वर्कआउट करायला. ओव्हरहेड प्रेसपासून आपण जरा सुरुवात केलेली आहे. शोल्डर मारायला 5-5 kg डंबेल घेतले. तुम्ही आता बघितलं असेल आम्ही लाईट वेट डंबलने पहिला डंबल प्रेस घेतला शोल्डरसाठी. त्यानंतर बॅक रेजेस घेतलेले. तर कुठलाही वर्कआउट चालू करायच्या आधी तुम्हाला वॉर्मअप सेट घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जो पण मसल ट्रेन करणार आहे त्यामध्ये थोडाफार ब्लड फ्लो झाला पाहिजे. आणि ब्लड फ्लो झाल्यामुळं इंजुरीचे चान्सेस कमी होतील. इंजुरी चान्सेस कमी झाले तुम्ही प्रॉपर वर्कआउट करू शकता. जर चुकून शोल्डरला इंजुरी झाली तर तुम्हाला म्हणजे जिममध्ये कोणताही मसल ट्रेन करण्यासाठी खूप डिफिकल्टी होते. तुम्ही लाईक हेवी वेट मारू शकत नाही. त्यामुळे मोस्टली कोणत्या वर्कआउट चालू करायच्या अगोदर थोडं वॉर्मअप करा. त्यानंतर 1-2 वॉर्मअप फेल घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं वर्कआउट चालू करा. बार ओव्हरहेड प्रेस घेतले कृष्णाने 5 kg इच. मगाशी कृष्णाने सांगितलं पहिला वॉर्मअप सेट घेतला बहुत म्हणजे इम्पॉर्टंट आहे भरपूर. हे शोल्डर इंजुरी आपला अवॉइड करत असली तर कोणता मसल तुम्ही ट्राय करत असाल तर पहिला त्याचा वॉर्मअप सेट घ्यायचा मग आपला ॲक्च्युअल वर्कआउट चालू करू शकता. विनोद ओव्हरहेड डंबल प्रेस घेतोय कारण त्याला बार्बलवर प्रॉपर जमत नाही म्हणून तो 5 kg ओव्हरहेड डंबल प्रेस घेतो. तर आता आपण साईड लॅटरल रेजेसचा एक काइंड ऑफ सुपर सेट घेणार आहे. तर बघा चला कसा वाटतं. तर आपला सुपर सेट चालू झालेला आहे आता. पहिल्यांदा 5-5 इच घेतलेला आहे आपण 5-5 kg. झाला सुपर सेट झाला 10 रिपिटेशन घेतलं 10 रिपिटेशन. तर विनोदनं आता त्याचा सुपर सेट चालू केला आहे 2.5 kgच्या डंबलने. 3 4 5 6 7 8 9 10. कसं वाटतंय शोल्डर फुटला काय नाही फुटलं फोडतो आमचं शोल्डर. बघूया 5चं मारून दाखवायचं व्हिडिओत बोललाय 5चं मारणार आहे. बघूया मारायच्या आधी विनोद 5 डंबल मारायच्या आधी ड्रिंक एनर्जी ड्रिंक घेतोय सिंपल वॉटर. ताकद देखो मेरे आप. चलो
कमान विनोद. विनोदनं खरोखर 5 kg घेतलेलं आहे. हां चला कमान. 1 वर उचल 2 सरळ 3 4 कमान 5 6 कमान 7 मारले कमान 3 आणि लास्टची 3 आता फुटलं का शोल्डर? आता सगळंच फुटलं. ठीक आहे मारलाय तरी त्याने व्यवस्थित मारलाय, काय अडचण नाही. जरा अर्धवट मारलाय पण मारलाय. हेवी वेट मारणं गरजेचं आहे, त्यामुळे ठीक आहे. घाम आला विनोदला बघा. तर आपण आता अपराईट रो घेतोय. कमॉन. विनोदनं आपला अपराईट रो घेतलाय. विनोदनं तर लावलंय वेट ऑलमोस्ट 13.5 kg 30 LBS. तर हळूहळू विनोदमध्ये पण थोडीफार इम्प्रूव्हमेंट झाल्या. त्यानं ऑलमोस्ट 5 ते 6 kg वेट गेन केलं जिम लावल्यापासून. तर त्याचा डाएट प्रॉपर करत नाही तर मग त्याचा रिझल्ट अजून चांगला आला असता. पण ठीक आहे, तो रोज जिमला येतोय, वर्कआउट करतोय, त्यामुळे थोडाफार फरक पडत चालला आहे. and definitely he will gain more weight and more muscle mass in future. कृष्णा आता घेतोय फेस पुल फॉर रिअल डेल्ट. आता साधारण की 31.5 kg वेट लावलेला आहे. एकदम असं फोकसली मारतोय. विनोदचा रिअल डेल्ट ट्रेन करतोय फेस पुलनी. कमेंटमध्ये विनोदसाठी मोटिवेशनल 2-4 वाक्य टाका, जेणेकरून विनोद अजून जरा मोटिवेट होईल. आणि जरा विनोद मोटिवेट करा जरा हेवी वेट मारायला. आत्ता किती 16 kg घेतोय, कमीत कमी 30 kg तर मारलं पाहिजे विनोदनं. विनोदला कमेंटमध्ये त्याच्या मित्रांनी जरा मोटिवेट करा, 2-4 गोड शब्द त्याच्यासाठी काढा तुमच्या मुखातून. विनोद तुझं काय म्हणणं आहे तुझ्या ह्या वेट मारण्याबद्दल? काय म्हणणं? 18 kg मारले. किती? 18 kg. तर मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी जरा गोड 2 शब्द टाका कमेंट बॉक्समध्ये. आता आपण लास्टचा सेट घेणार आहे आपला स्ट्रट मारण्यापेक्षा स्ट्रट मारायचं तर तुम्हाला जाते तेवढं प्रॉपर वेट घ्या. 17.5 ते 20 kg रेंजमध्ये. त्यामध्ये कमीत कमी 20 रिपिटेशन घ्या इच सेटमध्ये. असे 3 सेट घ्या, तुम्हाला प्रॉपर तुमचा म्हणजे स्ट्रटचा वर्कआउट कम्प्लीट होईल आणि शोल्डरही प्रॉपर म्हणजे तुम्हाला फील होईल. तर आता आम्ही घेतो आमचा शेवटचा सेट श्रग गेल्यात आपण. वीस kg आपला वर्कआउट झालेला आहे. शोल्डर असा चिमूळ आहे पूर्णपणे. फोडला एकदम असा झणझणीत. तर उद्या आम्ही नाही तर उद्या विनोद वर्कआउटला आला पाहिजे. विनोद उद्या ब्लॉक शूट करून टाकायचं. मी येणार की यार, मी चुकवत नाही गेलेलो. काय चुकवत नाही? जिम चुकवत. हा उद्या येणारे दोघं चालले गावाला मला सोडून. तर काय ऑप्शन नाही आपल्याला, एकट्याला उद्या जिमला यायला पाहिजे. तरी पण येणार मी. बॉडी बनवायला लागते बॉडी. हे बघा मेन ब्लॉगर आमचे पहिलवान पसरलाय. ओके इमोशनल डॅमेज. ठीक आहे चालते. व्हिडिओ नुसतं बघतोय बघा. क्रिकेट खेळून आलाय कर तरी मी म्हटलं जिमला चल तरी ऐका ना. तुमचा ब्लॉगर पुस्तक वाचायला लागला की 11ला झोपतोय, व्हिडिओ एडिट करायला लागला 11ला झोपतोय, आणि रील बघायला लागला 2ला झोपतोय. दिस इज द ब्लॉगर. म्हणजे याचं डेडिकेशन किती पक्का आहे बघा जरा रीलच्या बाबतीत. हा असं डेडिकेशन ठेवा सगळ्या गोष्टीत तुम्ही पण. म्हणजे कधी ना कधी तर तुमचा बी मोबाईलचा डाटा संपल. होय. हे बघा पुस्तक इथं पडलेत आमची. तर चला आपण आता डाएट करू जरा.
अंडी उकडून ठेवलेली मगाशी. तर अंडी खाऊ आपण. 3 अंडे आहेत. मस्तपैकी चिल करू अंडी खाऊन. भात पण आपला ऑलमोस्ट झालाय. निलेशने भात करून ठेवलाय. घर झालायच काय? ठीक आहे चालते. तर ठीक आहे, तर डाएट करतो. आज कृष्णा नंबर आहे जेवणाचा. तर आज मटकी बनवतोय आम्ही. आवर लवकर, मटकी बनव. मग काय आवाज वाढवायला लागते. काय ऐकूच येत नाही तर काय. जिममध्ये झालं तसं आवाज कमी होता त्यावेळेला काय ऐकू चाललं. ब्लॉगरला एडिट करायला देऊया आपण. विदाउट ब्लॉगर. तर भावानो, आपला व्हिडिओ जर आवडला असेल विदाउट मेन ब्लॉगर आमच्या, तर लाईक करा, शेअर करा. जितकं जास्त होईल तितकं हे करा. काय करा, सपोर्ट करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग. काहीतरी कमेंट करा, 2-4 शिव्या घाला. होय, पण करा. व्हिडिओचा कुठला पार्ट आवडला असला तरी काहीतरी लिहा. काय नाही वाटलं तर एक डॉट टाका. टाका. येस. आणि या व्हिडिओला जरा जास्त व्ह्यू देत. विदाउट ब्लॉगर. बघू कितीपर्यंत तुमचा असा सपोर्ट मिळतोय आम्हाला. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन एकदा ब्लॉग मध्ये. चलो.